आमची शाळा सरस्वती राबोडी. आमच्या शाळेमध्ये आता इतकी फी वाढवली, म्हणजे टोटल सगळीकडे CBSEच्या नावाखाली इतकी फीची जी वाढ करतायत ती आपल्या सर्वसामान्य लोकांना परवडत नाही आहे ना. आता जर तुम्ही डायरेक्ट 15 ते 20% जर तुम्ही एव्हरी इयर वाढवाल तर कशी, म्हणजे आपला पगार पण तेवढा वाढत नाही, कशी खिशाला म्हणजे आता जर तुम्ही सिंगल चाइल्डला एज्युकेशन देऊच शकत नाही असं झालं तर तुम्ही सिबलिंगचा कसा विचार करणार, असं झालं ना. त्यामुळे आता शाळेने आमचं काही ऐकलं नाही. त्याच्यामुळे आम्ही आमदार श्री संजय केळकरजी सरांकडे आमचं विनंती अर्ज घेऊन आलो होता. त्यामुळे आम्हाला थोडीशी फी माफीमध्ये थोडंसं हे होईल, त्यांचा सपोर्ट होईल. जे आता मी फक्त पहिलीचं सांगते, कारण माझं स्वतःची मुलगी आहे ना ती पहिलीमध्ये. तर लास्ट इयर पहिलीची 47,000 होती, आता यावर्षी 65,000 आहे. सेम बुक्स आहे, सेम शाळा आहे, सेम टीचर्स आहेत, पण फी डायरेक्ट इतकी वाढवलेली आहे. म्हणजे आता ती काय वेगळं शिकवणार किंवा काय. आणि डिजिटलाइज केलंय की आम्ही डिजिटल लायब्ररी केलेली आहे, डिजिटल बोर्ड लावले आहेत, आम्ही एक लिफ्ट लावणार आहे हँडिकॅपसाठी वगैरे. पण आता हे काय आम्ही पॅरेंट्स प्रपोजल घेऊन नाही गेलेलो आहे, हे त्यांचा फायनान्शियल बॅकग्राऊंड बघून त्यांनी ठरवलेलं असेल. पण त्याच्यासाठी आता तो आम्ही भुर्दंड का भरायचा, त्यासाठी आम्हाला आधी कोणाला सांगितलंच नाहीये. ते म्हणतात की त्यांनी कोणालाच आम्हाला आधी कळालंच नाही. डायरेक्ट आमचा आपला MCB ॲप असतो, त्या ॲपवरती डायरेक्ट आम्हाला ती फी शो झाली आणि त्याचं ड्यू डेट शाळेची लास्ट एक्झाम व्हायच्या आधीचीच होती, 1 मार्च असं. तर हे थोडं जरा अति होतंय हे CBSE. आता काय करणार दुसरं पाऊल आम्ही. आता केळकर साहेबांशी एकदा मीटिंग होईल, त्याच्यानंतरच सगळं ठरेल ना. यांच्या केळकर साहेबांशीच बोलणं झालं, मग आता ते मीटिंग करतील पुढे, मग सगळं कसं होतंय मीटिंग. हो, आमचं फक्त आम्ही आता सध्या विनंती अर्ज तर देऊ शकलोय. आता पुढे बघू मीटिंग कसं होते, काय होतंय वगैरे. आजच मीटिंग होती, हेच की हे सगळं मॅनेजमेंटनी ठरवलेलं वगैरे. तर यात काय कमी, फक्त सवलत देणार, मुदत वाढ देणार की तुम्ही एवढ्या ह्याच्यात तुम्ही फी भरू शकता आणि मग तुम्हाला जो 500 रुपये जो लागतो चार्जेस लेट फी वगैरे तो लावणार नाही. शाळेने इतकं आम्हाला हे दिलं, पण मग बाकी कमी होणार नाही हे त्यांनी सांगितलं सरळ असं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.